गुड मॉर्निंग. आज आपणाला बोर्ड क्वेश्चन बँकच्या सोल्युशनमध्ये पुढचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे AC सर्किट. बोर्ड क्वेश्चन बँक सोल्यूशन AC सर्किट्स. याच्यामध्ये सुरुवातीला आपण MCQs पाहू. पहिला MCQ आहे, an electric current in LC circuit at resonance is called. बघा, L आणि Cचं कॉम्बिनेशन असणारं सर्किट याच्यामध्ये कुठलंही पॉवर कंझ्युम्शन असत नाही, म्हणून यावेळेला याच्यातून फ्लो होणारा जो करंट आहे याला आपण वॅटलेस करंट असं आपण म्हणतो. वॅटलेस करंट, L आणि C कॉम्बिनेशन. पुढे इन LCR सर्किट ॲट रिझोनन्स अप्लाइड EMF अँड करंट. ॲट रिझोनन्स LCR सर्किटमध्ये ॲट रिझोनन्स प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट म्हणून बिहेव करतं, म्हणून फेज डिफरन्स झिरो असतो. त्यालाच आपण इन फेज असं आपण म्हणतो. आन्सर इन फेज असं येईल. तिसरं, इन LCR सिरीज रिझोनंट सर्किट इज यूज्ड ॲज ट्युनिंग सर्किट इन टेलिव्हिजन रिसिव्हर. रेडिओ असेल, TV असेल, मोबाईल फोन असेल, याच्यामध्ये रिझोनंट सर्किट असतं. हे नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द रिसिविंग फ्रिक्वेन्सी ऑफ द सिग्नल आणि त्याबरोबर मोबाईलची फ्रिक्वेन्सी असेल किंवा TVची फ्रिक्वेन्सी असेल मॅच केली जाते. म्हणून याच्यामध्ये पहा, LCR सर्किट कशासाठी वापरलं जातं? ट्युनिंग सर्किट इन TV रिसिव्हर सेटमध्ये वापरलं जातं. चौथा आहे, इफ AC voltage is applied to pure capacitor, voltage across the capacitor, voltage lagging behind असतं 90 डिग्रीनं. lags behind current. voltage lag behind the current by phase angle of π/2 रेडियन असं आपण घेतो. π/2 रेडियन. पाचव्या नंबरचं बघा, याच्यात parallel LC resonant circuit is used as tuning circuit in TV receiver set, transformer, rectifier, filter circuit मध्ये वापरलं. parallel LC सर्किट फिल्टर सर्किटमध्ये वापरलं जातं. फिल्टर सर्किट. सहाव्या नंबरचा MCQ पहा, इलेक्ट्रिक बल्ब ऑपरेट्स 10 volt DC. The bulb is connected to AC source and gives a normal bright. Then peak value of the source is 10 volt DC equivalent to ERMS 10 volt. Therefore, ERMS is equal to E0 by √2 is equal to 10 volt. E0 is equal to √2 into 10. 1.41 into 10, 14.14 व्होल्ट असं घेता येतं. 14.14 व्होल्ट. त्याच्यानंतर सातव्या नंबरचं आपणाला याच्यातला MCQ पाहायचा आहे. रेजिस्टन्स 300 ओम आहे, इंडक्टन्स दिला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. therefore फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज फेज डिफरन्स. याच्यामध्ये R आणि L सर्किट आहे. फेज डिफरन्स या केसमध्ये जर आपण घेतलं, tan phi इज इक्वल टू XL बाय R असं घेता येतं. XL म्हणजे ओमेगा L बाय R. ओमेगा 300 डिवाइडेड बाय 2π. L 1 है, R है 300.
300 याच्यामध्ये जर आपण घेतलं ओमेगा, याच्यामध्ये आपणाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बघा 2 पाय एफ. 2 पाय ओमेगा म्हणजे हे 300 आणि इथं 2 पाय एफ. 2 पाय 300 कटलं. tan phi is equal to 1, phi is equal to tan inverse of 1, 45 degree असेल. हे इज द डिफरन्स बिटवीन करंट आणि व्होल्टेज जर आपण पाहिलं तर 45 डिग्री आहेत. तर हे MCQ आपण याच्यामध्ये AC सर्किटमधले इथं पाहिलेले आहेत. AC सर्किटमधले MCQ आपण इथं डिस्कस केले. आता 1 मार्कासाठी असणारे काही क्वेश्चन्स आपल्याला AC सर्किटमधले डिस्कस करायचे आहेत. क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क. क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क. डिफाइन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. Capacitive reactance. The opposition offered to flow of AC by capacitor is called capacitive reactance. X is equal to 1 upon omega c 1 upon 2 pi fc असं आपण याच्यात घेऊ शकतो. दुसरं याच्यामध्ये हे पहिला भाग आपण पाहिला. दुसरा याच्यातला पहा. चार्जड 10 microfarad capacitor is connected to 81 millihenry inductor. What is the angular frequency of free oscillation of the circuit? Omega is equal to 1 upon root LC. 1 upon root L याच्यामध्ये बघा 81 into 10 to the power minus 3, 10 into 10 to the power of minus 6. याच्यामध्ये स्क्वेअर रूटमध्ये 1 upon 81 into 10 to the power 6 and 3 9 minus 8 असं आलं. 1 upon 9 into 10 to the power minus 4 10,000 भागिले 9 असं. 10,000 भागिले 9 त्यालाच 1.11 10 to the power of त्याच्यामध्ये 3 रेडियन पर सेकंद असं घेत आहेत. तिसरा नंबरला पहा. State the equation for impedance Z in an AC circuit. आता AC सर्किटमध्ये इम्पेडन्स रिलेशन Z is equal to square root R square plus X square असं आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये LCR सर्किट असेल तर XL मायनस XC स्क्वेअर असं येतं. इन जनरल रिलेशन Z is equal to square root R square plus Z square असं येतं. त्याच्यानंतर चौथ्या नंबरला पहा. 4 नंबरला. इन LCR सर्किट व्हॉट इज द कंडिशन फॉर करंट रिझोनन्स. इन LCR सर्किट व्हॉट इज द कंडिशन फॉर ओमेगा याच्यामध्ये पहा ॲट रिझोनन्स XL इज इक्वल टू XC असतं. Z इज इक्वल टू R असतं आणि करंट RMS इज इक्वल टू ERMS डिवायडेड बाय R असतो. दिस इज द कंडिशन ॲट रिझोनन्स. Condition for current resonance. State any one characteristics of parallel LC AC resonant circuit. बघा parallel LC सर्किट याच्यामध्ये आपणाला कंडिशन विचारलेली आहे. इन LCR state any one characteristics of parallel LC AC resonant circuit. LC resonance parallel resonant circuit. Total current I equal to 0. I is equal to IL minus IC. IL is equal to IC असतं at resonance. त्याचबरोबर ओमेगा इज इक्वल टू 1 upon रूट LC असं येतं. रूट LC असं आपण याच्यात घेऊ शकतो. करंट 0 असतो ॲट रिझोनन्स. What is the relation between average current and
RMS current. What is the relation between average current over half cycle? What is the relation between average current and RMS current over a half cycle? तर याच्यामध्ये 6व्या नंबरला I average is equal to याच्यामध्येच 2√2 याच्यामध्येच पहा 2√2 पाय इंटू IRMS तसा आपल्याला घेता येईल. तर दिस इज द रिलेशन बिटवीन ॲव्हरेज करंट आणि RMS करंट. What is the relation between average current and RMS current over half cycle? हाफ सायकलच्या ओव्हर RMS करंट आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण ॲव्हरेज करंट याच्यातलं रिलेशन घेतलं. पुढे 7 नंबरला जर आपण पाहिलं 1 मार्काच्या क्वेश्चनमध्ये पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF इज 15 व्होल्ट. What is mean value over half cycle? What is mean value over half cycle असं म्हटलेलं आहे. mean value over half cycle बघा I average E average is equal to 2√2 pi into E0 divided by √2. बघा हे √2 कटलं E into 15 divided by pi 30 divided by 3.14 हे जर तुम्ही सोडवलात तर 9.548 असणार. तर E average is equal to 2√2 pi into ERMS म्हणजे E0 by √2 कटलं हे 15 व्होल्ट ठेवून द्या. हे आन्सर आपल्याला याच्यामध्ये मिळून जाईल. तर 1 मार्काचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये पाहिलेत. पुन्हा 2 मार्क क्वेश्चन आपल्याला याच्यामध्ये पाहायचे. 2 मार्काचे क्वेश्चन. स्टेट ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर इट. तर याच्यामध्ये पहा मॅथमॅटिकल रिलेशन आहे. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF याचं मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. त्या पद्धतीनं डिराईव्ह करा. पुढे 2 नंबरचा क्वेश्चन जर आपण याच्यात पाहिला आहे फायनली आपल्याला याच्यात हे डिराईव्ह करायचं आहे. E average is equal to 2√2 divided by pi into ERMS हे आपल्याला याच्यात डिराईव्ह करायचं आहे. एक्सप्लेन द टर्म इम्पेडन्स अँड स्टेट द फॉर्म्युला फॉर इट इन केस ऑफ LCR सर्किट. एक्सप्लेन द टर्म इम्पेडन्स ज्याला आपण झड असं म्हणतो. द opposition offered to flow of current due to resistive and non-resistive elements called impedance. Z is equal to square root R square plus X square. LCR series circuit साठी Z is equal to square root R square plus XL minus XC square वगैरे आपण घेतो. हे इम्पेडन्स म्हणजे काय याचं आपण पाहिलं. आणि स्टेट द फॉर्म्युला फॉर इन केस ऑफ अँड LCR सिरीज सर्किटचा फॉर्म्युला सुद्धा आपण याच्यात पाहिला. हे इम्पेडन्सचा दुसरा क्वेश्चन 2 मार्काचा आपण पाहिल्याच्या नंतर तिसरा स्टेट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज LCR AC रिझोनंट सर्किट. बघा तिसरा सिरीज LCR सर्किटचे इम्पेडन्स Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट R स्क्वेअर मायनस प्लस XL मायनस XC स्क्वेअर असतं. पण ॲट रिझोनन्स याच्यामध्ये काय होतं तर XL इज इक्वल टू XC असतं हे सांगायचं आहे. Z इज इक्वल टू R असतं. करंट I इक्वल टू E डिवायडेड बाय त्याचबरोबर फेज डिफरन्स फाय 0 असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये पुढलं जर आपण पाहिलं
तर याच्यातली फ्रिक्वेन्सी ओमेगा इज इक्वल टू 1/√LC असं आपण याच्यात दाखवू शकतो. तर ॲट रिझोनन्स एवढं असतं. हे 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये हे आपण तिसऱ्या बीटमधला हा भाग पाहिल्याच्या नंतर चौथा याच्यात पहा. चौथ्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. इन LCR सर्किट व्हॉट इज इम्पडन्स रिॲक्टन्स ॲट करंट रिझोनन्स. बघा इन LCR सिरीज सर्किट याच्यात झॅड इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC² असतं. हे इम्पॅडन्स झालं. अँड रिॲक्टन्स ॲट करंट रिझोनन्स दुसरं ॲट रिझोनन्स XL मायनस XC इज इक्वल टू 0 होतं. म्हणजेच XL इज इक्वल टू XC होतं ॲट रिझोनन्स. 5व्या नंबरला पहा. याच्यातलं हे 4 नंबरचं आपण पाहिलं. 5व्या नंबरला सिरीज LCR सर्किट हाज रेजिस्टन्स दिला आहे. रिॲक्टन्स 7√2 दिला आहे. व्हॉट इज द इम्पॅडन्स ऑफ द सर्किट. झॅड इज इक्वल टू 5व्या नंबरला R² प्लस X². झॅड R² 10 म्हणजे हे 100 आलं. 7√2 49 गुणिले 2 असं येईल. याच्यामध्येच 100 प्लस 8 198 येतं. व्हॉट इज द इम्पॅडन्स ऑफ द सर्किट 198 असं येईल. याच्यामध्ये पहा 196 असतं तर 14 आलं असतं. हे 198 थोडंसं जास्त होतं 14.07 ओहम. लॉग टेबलच्या सहाय्याने हे आपल्याला काढता आहे. लॉग टेबलच्या सहाय्याने हे आपण फाइंड आउट करू शकतो. पुढे कॉईल ऑफ रेजिस्टन्स 10 ओहम, इंडक्टन्स 100 मिली हेनरी अँड कपॅसिटर ऑफ व्हेरिएबल कपॅसिटन्स are connected across 20 volt 50 Hz supply. At what capacitance will resonance occur? At what capacitance resonance occur असं म्हटलं. At resonance XL is equal to XC, omega L is equal to 1/ωc, तर C is equal to 1/ω²L. याच्यामध्ये C is equal to 1/ω². याला ओमेगा म्हणजे 2πf घेतो. याचा स्क्वेअर केला तर 4π²f²L असं येईल. C इक्वल टू ओके 1/4π² 9.87 50 वर्ग 2500 L आहे. 0.1 100 मिली आहे. आता यालाच 1 0 कटलं. 1/9.87 250 गुणिले 4 म्हणजे 1000 आलं. C इक्वल टू 1/9.87 ॲट व्हॉट कपॅसिटन्स at what capacitance सोडून घ्या. तर याच्यामध्ये पहा या केसमध्ये हे आन्सर 1/9.87 जर आपण घेतलं त्याचं काय तर चुकलं आहे बघा. त्याने 1/π प्रमाणात त्याने घेतल्यासारखं दिसतंय. पायचा स्क्वेअर व्हायला पाहिजे पण त्याने स्क्वेअर केलेलं दिसत नाही. 1/9.87 अप्रॉक्सिमेटली जर घेतलं तर हे 0.1च्या आसपासच येतं. 10⁻⁻⁴ C इक्वल टू याच्यामध्ये 10 × 10⁻⁻⁶
10 मायक्रोफॅरॅडच्या आसपास यायला पाहिजे उत्तर. त्याचं थोडं वेगळं आलं आहे आन्सर. 318.5 मायक्रोफॅरॅड असं दिलं आहे तिने. तसं येत नाही पाहिजे उत्तर. तर हा एक भाग आपण याच्यात पाहिला. 6व्या नंबरचा क्वेश्चन आपण 2 मार्कासाठीचा ह्याच्यातलं सोडवल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. बहुतेक 2 मार्काचे इथं संपलेले आहेत का आहेत पुढे आहेत. 2 मार्काचा 7व्या नंबरचा क्वेश्चन आहे इथं. 2 मार्काचा 7व्या. फाइंड द करंट इन अ सर्किट कन्सिस्टिंग ऑफ कॉइल अँड कपॅसिटर इन सिरीज विथ AC सोर्स. RMS व्हॅल्यू दिला आहे. फ्रिक्वेन्सी 60 हर्ज. इंडक्टर्स दिला आहे. रेजिस्टन्स दिला आहे. कपॅसिटन्स दिला आहे. RMS आपल्याला काढायचं. तर याच्यामध्ये पहा, या केसमध्ये इंडक्टन्स आपल्याला दिला आहे. फाइंड द करंट इन द सर्किट कन्सिस्टिंग ऑफ कॉइल अँड कपॅसिटर इन सिरीज. ओके. ERMS दिलं आहे. आपल्याला झड काढून घ्यावं लागेल. त्याच्यात R दिलेलं आहे बघा 50 ओहम. XL बरोबर 2πfL घेतो. 2πf म्हणजे 60, L म्हणजे 0.8. बारी 120, 96 पाय, 96 पाय. XC इज इक्वल टू 1/2πfC 1/. याच्यामध्ये पहा 2πf म्हणजे 60 आणि C म्हणजे याच्यामध्ये 8 × 10⁻⁻6. XC इक्वल टू 1/. याच केसमध्ये जर आपण पाहिलं 8 मायक्रोफॅरॅड असं येतं. याच्यामध्येच हे जर 0 कटवला -5 झालं. 2π 12×8 = 96 पाय 10⁻⁻6 इथं 10⁻+5 येईल. +5 असं येऊ लागलं आहे हे XC. तर झड इक्वल टू स्क्वेअर रूट 50चा वर्ग अधिक 96 पाय -10⁵ 96 पाय कंसाचा वर्ग. ते झड काढून घ्या आणि RMS इज इक्वल टू ERMS डिवायडेड बाय झड करा. उत्तर येईल. थोडंसं लेंदी प्रॉब्लेम दिला आहे आणि चुकून तो 2 मार्काला दिला. त्याच्यानंतर याच्यामध्येच उत्तर जर तुम्ही काढलात तर ते उत्तर येणार आहे 1.88. पुढे 8व्या नंबरचं क्वेश्चन पहा. 2 मार्कासाठी आहे. कपॅसिटरची कपॅसिटी दिलं आहे. L दिलं आहे. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्चार्जड. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ डिस्चार्जड. तर फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 1/2π√LC असं घेता येतं. 1/2π√L. L म्हणजे त्याच्यात 10 × 10⁻⁻3 5 × 10⁻⁻5 1/2π स्क्वेअर रूट 50 × 10⁻⁸ 1/. पायचा रेशिप्रोकल 0.3183 डिवायडेड बाय 2 50 7 × 10⁻⁻4 3183 डिवायडेड बाय 14. तर हे जर तुम्ही सोडून घेतलात तर 3183.3183 मायक्रो -6 मिली 0.5 50 केलं होतं. 5 येतं आहे. 5 म्हणजे 9. हे -10 येते बघा. हे -5 इथे येतं. 2.25 10⁻³
हर्ज असं आहे. सॉल्व करून घ्या. पुढे what is the capacitive reactance of capacitor of 5 microfarad at frequency number 1 50 Hz 20 kHz. XC1 1/2 pi FC F1C ह्या 9व्या मधलं पहिलं 1/2 pi F 50 आहे आणि C 5 गुणिले 10⁻⁻6. पायचा रेशो बघाल 0.3183 भागिले 5 10⁻⁻4 3183/5 5×30 म्हणजे 636.9 ओम आलं उत्तर येतं. आणि इथं 50 ठेवण्याच्या ऐवजी XC2ला 1/2 pi 20 किलो 20 गुणिले 10⁻³ 5 गुणिले 10⁻⁻6 सॉल्व करा 1.59 ओम असेल. तर हे 2 मार्काचे क्वेश्चन्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. 2 मार्काचे क्वेश्चन. आता याच्या पुढे आपण काही 3 मार्काचे क्वेश्चन याच्यामध्ये पाहणार आहे. 3 मार्काचे क्वेश्चन्स 3 मार्काचे क्वेश्चन. तर मॅक्झिमम तर या टॉपिकमध्ये न्यूमेरिकल्स दिसतात, कारण AC करंटवर जास्तीत जास्त भाग न्यूमेरिकल्सचा येतो. फॉर्म्युले बेस्ड क्वेश्चन्स असल्यामुळं 3 मार्कासाठी बघा. स्टेट RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. राईट द रिलेशन बिटवीन RMS व्हॅल्यू पीक व्हॅल्यू अल्टरनेटिंग करंट दॅट व्हॅरीज विथ टाईम. RMS value of alternating current is that value of DC current which when passed through same resistance for same interval and produces same amount of heat as that of AC असं डिफाईन करतो आपण. रिलेशन लिहिताना RMS व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यू ERMS = E0/√2 EMFचं झालं. RMS = I0/√2 आपण याचं रिलेशन लिहू शकतो. पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट दॅट व्हॅरीज विथ टाईम असं आपल्याला म्हणता येईल. तर ERMS आणि IRMSचे रिलेशन आपण इथं लिहिले, त्याचं डेफिनेशनसुद्धा आपण याच्यात पाहिली. हे 3 मार्काला. दूसरा, एक्सप्लेन द टर्म इंडक्टिव रिएक्टन्स. स्टेट इट्स यूनिट एंड डायमेंशन. इंडक्टिव रिएक्टन्स, द अपोजिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट ड्यू टू इंडक्टर, त्याला इंडक्टिव रिएक्टन्स असं म्हणतो. XL = ω/L, त्याला आपण 2πfL असा फॉर्म्युला घेऊ शकतो. युनिट इज ओहम. ओहमचे जे डायमेन्शन आपण घेतो ते डायमेन्शन याच्यात घेता आहेत. ओहम = जसं आपण R = V/I घेतो तसं व्होल्ट आणि इथं करंट असं आपल्याला घेता आहे. व्होल्ट V = W/Q असं आपल्याला घेता येतं. तर W/Q × करंट. ओहमचे आपण याच्यात दाखवताना हे जूल येतं. परत या ठिकाणी I = Q/T, तर I² × T म्हणजे जूल. याच्यामध्ये करंटचं स्क्वायर अम्पियर स्क्वायर × टाईम सेकंद. ह्या युनिटवरून डायमेन्शन तुम्हाला काढता येतील. एनर्जीचं डायमेन्शन काढा. करंट म्हणजे E2 आणि हे टाईम सेकंद. याच्यावरून आपण डायमेन्शन तुम्ही लिहू शकता. पुढे एक्सप्लेन द टर्म कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. स्टेट इट्स युनिट अँड डायमेन्शन. तेच युनिट येणार आहे. एक्सप्लेन द टर्म. द अपोजिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ करंट ड्यू टू कॅपॅसिटर कॉल्ड कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. XC = 1/ωc 1/2 πfc. SI युनिट इज ओहम आणि जूल
पर एम्पियर स्क्वेअर सेकंद या युनिटवरून आपण याच्यामध्ये याचे डायमेन्शन्स काढू शकतो. 4 नंबरला जर आपण पाहिला तर एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये व्हॉट इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ कॉईल ऑफ इंडक्टन्स 10 मिली हेनरी ॲट अ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढायचं. XL इज इक्वल टू 2 पाय FL. मी एकच काढून दाखवतो, बाकी काढा. 2 पाय F इंटू 50. L आहे 10 इंटू 10 टू द पॉवर -3. हे 1 आणि हे 100 कटलं पाय येतं, पाय म्हणजे 3.14 ओहम. पुन्हा इथं फ्रिक्वेन्सी 100 ठेवा, सॉरी 1000 ठेवा आणि 20 किलो ठेवा, ते आपल्याला काढता येईल. पुढे याच्यानंतर 5व्या नंबरचा जो क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी, 5व्या नंबरचा जो क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी तो असा आहे. An alternating EMF of 230 volt 50 Hz is connected across a pure ohmic resistance. Find current. Equation for instantaneous value of current and voltage असं म्हटलं आहे. बघा E अल्टरनेटिंग EMF याच्यामध्ये ERMS दिलं आहे 230 व्होल्ट. F दिलं आहे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. प्युअर ओहमिक रेजिस्टन्स R बरोबर 50 ओहम असं दिलं आहे. तर आपल्याला IRMS इज इक्वल टू ERMS डिवायडेड बाय R 230 भागिले 50 0 कटलं. त्याच्यामध्ये 4.6 एम्पियर असेल, 4.6 एम्पियर. E0 इज इक्वल टू ERMS इंटू √2 230 गुणिले 1.414. हे सॉल्व करा, 325.27 व्होल्ट येईल. I0 काढायचं आहे तर √2 इंटू IRMS जर घेतला तर हे येईल 6.5 एम्पियर. इंस्टंटेनियस करंट I इक्वल टू I0 साइन ऑफ 2 पाय FT असेल. I0 याच्यामध्ये 6.5 साइन ऑफ 2 पाय F 100 पाय T असेल, 100 पाय T. आणि E इक्वल टू E0 325.27 साइन ऑफ 100 पाय T असं इन्स्टंटेनियस रिलेशन आपण याच्यात घेता येतात. इन्स्टंटेनियस रिलेशन आपण याच्यात घेऊ शकतो. 3 मार्कासाठी विचारलेला हा शेवटचा प्रश्न आपल्याला याच्यात पाहायचा आहे. 3 मार्कासाठी विचारलेला जो प्रश्न आहे तो शेवटचा आपल्याला याच्यात पाहायचा आहे. रेडिओ कॅन ट्यून ओव्हर अ फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ, रेडिओ कॅन ट्यून ओव्हर अ फ्रिक्वेन्सी रेंज ऑफ MW broadcast frequency range दिला. if its LC circuit has effective inductance, what must be the range of variable condenser? सरळ आहे. 2 वेळा आपल्याला C ची व्हॅल्यू काढायची. F एकदा 800 किलो हर्ट्ज घ्या. FR इज इक्वल टू 1/2 पाय रूट LC. हे FR 800 घ्या. त्याच्यामध्ये L घ्या 200 मिली हेनरी आणि C काढा. दुसऱ्याला F इज इक्वल टू 1200 किलो हर्ट्ज घ्या. L घ्या 200 मिली हेनरी आणि C' काढा. इथला C येतो. या केसमध्ये एकदा FR कमी आहे म्हणजे जास्त येईल, तर 198 पिको फॅराड येईल आणि इथला येईल 88 पिको फॅराड असेल, 88 पिको फॅराड असेल. तर 3 मार्काचे क्वेश्चन इथं संपलेले आहे. तर 4 मार्कासाठी क्वेश्चन्स आपल्याला याच्यात पाहायचे आहेत. 4 मार्कासाठीचे क्वेश्चन एखादा प्रॉब्लेम असेल तर आपण बघू.
थिअरी किंवा मॅथमॅटिकल डेरिवेशन असेल तर लेंथ जास्त असते, ते काय आपण पाहणार नाही. बहुतेक तिन्ही थिअरीज आहेत. ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर अप्लाइड EMF अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट व्हेन अल्टरनेटिंग EMF इज अप्लाइड टू LR सर्किट. L आणि R सिरीजमध्ये जोडा, करंट गृहीत धरा, EMF काढा, त्याच्यातलं इम्पेडन्स काढा, त्याचबरोबर फेज अँगल काढा. वेगळे पार्ट त्याच्यात आपण काढू शकता. पुढे ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर अप्लाइड EMF इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट म्हणजे इम्पेडन्स काढायचं आहे व्हेन अल्टरनेटिंग EMF इज अप्लाइड टू CR सर्किट. जसं वर LR आहे तसं CR आहे आणि खाली सिरीज रेझोनंट सर्किटसाठी सुद्धा आहे. तर हे थेरॉटिकल आपल्या नोटबुकमध्ये किंवा बुकमध्ये मिळून जातील. तर ऑलमोस्ट इथं शॉर्टमध्ये आपण याचं सोल्युशन याच्यात पाहिलं आहे EC सर्किटच्या बाबतीत सुद्धा. तर ऑलमोस्ट हे 5 टॉपिक आपले पूर्ण झालेले आहेत. तर थोडंसं मॅथमॅटिकल डेरिवेशनचा भाग मी अवॉइड केला आहे. तर ते डेरिवेशन आपल्याला बुकमध्ये सहजासहजी मिळू शकतात, पण न्यूमरिकल मात्र प्रत्येक न्यूमरिकल आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तर न्यूमरिकलचं बेनिफिट नक्की आपल्याला परीक्षेत होईल. ठीक, आज आपण इथे थांबू.